brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळतं. हे जालन्यातील एका तरुणाने सिद्ध करून दाखवलंय. पत्र्याचं घर, आई वडील शेतमजूर अशा हालाकीच्या परिस्थितीत भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ इथल्या भिकन जगन रोजेकर या तरुणाने UPSC परीक्षेत देशात 812वी रँक मिळवत IPS पदासाठी पात्रता मिळवली आहे. पाहुयात एका छोट्याशा गावातल्या शेतमजुराच्या मुलाची ही यशोगाथा. वडील आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. दादा, काय सांगणार, भावनिक क्षण आहे आजचा. मुलाने अतिशय गरिबीतून यश संपादित केलेलं आहे. गरिबीतून निघलो, लहानपणापासून कष्ट केले, लोकांचे 6 महिने घालून आता लोक आलो. कसं काम करायचे तुम्ही? लोकांची चालतात की 4 चौघात चांगलं काम करा, पुढे नाव काढलं पाहिजे लोकांना, असे काम करा समोर. आपल्यासोबत भिक्कन यांची आई पण आहेत. आई, थोडक्यात विचारतो, काय सांगणार, भिक्कन तुमचा जो मुलगा आहे त्याला यश संपादित झालेलं आहे, चांगली रँक मिळाली त्याला UPSC परीक्षेत, कसं बघता तुम्ही याकडे? छान वाटतंय. कष्टानं आम्ही शिकवलंय, लहानचे मोठे केले, त्याच्या ह्याच्यावर शिकले. आमच्या बाळांना त्यानं हातबळी दिली, आमची आशा पूर्ण झाली. आम्हाला अडचणी भरपूर आल्या पण काढलेच आम्ही दैनी दिवस काढले. हा, दिवस काढ. बरं, आता समाधान वाटतं का? आता समाधान वाटतं, आता खुशी झाली, आनंद झाला. आनंद तो खूप होतोय, कारण की शेवटी लिस्ट मध्ये नाव आहे. गेल्या 5 वर्षाचं मेहनत शेवटी भेटली आहे. तर असं वाटतंय की ऍट द एंड ऑफ द डे काहीतरी होतं, चांगलं होतं, गॉड्स प्लॅन. आपण ट्रस्ट करू शकतो मेहनतीवर, आपल्या आई वडिलांवर, आशीर्वादांवर. आणि तेच. कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला? कारण किती वर्ष तुम्ही हा अभ्यास करत आलात आणि ही किती अटेम्प्ट होती तुमची? माझं ग्रॅज्युएशन 2020 ला झालं. 21 पासून मी सुरू केलं, 2025 ला सिलेक्शन झाले. तर माझे 5 अटेम्प्ट झाले, 2 मेन्स झाल्या आणि हा पहिला इंटरव्ह्यू होता. म्हणजे 5 अटेम्प्ट नंतर तुम्हाला आज यश संपादित झालेलं आहे. तर कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला, कसे राहिलेत? कारण आई वडील तुमचे शेतमजूर होते. सुरुवातीला 2021 ला मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा मामा मामीचा सपोर्ट भेटला, घरून काही पैसे भेटले, त्यावेळेस गेलो. 2023 ला मी बार्टीची महाराष्ट्र गव्हर्नमेंट बार्टीची स्कॉलरशिप क्लिअर केली, त्यावेळेस त्यांचा साथ लाभली. त्याच्यानंतर माझे चुलत भाऊ आहेत, त्यांची फायनान्शियल असिस्टन्स मदत झाली. आणि शेवटपर्यंत मी हमदर्द स्टडी सर्कल एक NGO आहे, जामिया मिलिया सारखी, तिथं रेसिडेन्शियल कोचिंग प्रोव्हाइड करतात. ते तिथं होतो. तर तिथं ऑलरेडी सिलेक्टेड ऍस्पिरंट येतात रँक इम्प्रुव्हमेंट साठी, त्यांच्यासोबत होतो. तर त्यांच्याकडे बघून वाटायचं की हे करू शकतात तर आपणही करू शकतो. त्यांचा खूप सपोर्ट होता की म्हणजे कोणत्या डिरेक्शनला अभ्यास करायचा आहे, किती अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, सिलेबस कसं कम्प्लीट करायचा आहे. तर तिथं गेल्यामुळे मला असं वाटतं की ते लाईफ चेंजिंग मोमेंट होती माझ्यासाठी. अशा कोणता फॅक्टर ठरला की जो तुमचा ज्यांनी विचार बदलला किंवा तुम्हाला ज्यांनी गाईड केलं की आपण UPSC करायला पाहिजे? तो विचार म्हणजे 2016 ला ज्यावेळेस मी CET दिली MBBS ची, तर माझे नाही क्लिअर झाले, एका मार्काने राहिली. आणि त्याच वर्षी अन्सार शेख आपल्या जिल्ह्याचे IAS अधिकारी झाले होते. तर मी त्यावेळेस ठरवलं की एक रिक्षा चालकाचा मुलगा होऊ शकतो तर आपणही होऊ शकतो. त्यावेळेस डिसिजन घेतला, आपण याच्यामध्येच करू म्हणून. तर 2020 पर्यंत थोडं NCERT बघितलं, थोडंसं टॉपर स्टॉक वगैरे व्हिडिओ बघितले. पण 21च्या नंतर फुल फ्लेज स्टडी सुरू केली. आई वडील शेतात काम करायचे, त्यावेळेस बघायचो तर असं वाटायचं की नाही कुठतरी थांबलं पाहिजे. दोन्ही असे शेत आहे, आई वडील माझे सालदारकी करायचे. त्यानंतर एक वेळ असे आले की नाही आता जास्त टाइम लागतोय, आता करावंच लागतं. आणि तो जो एक फुल पुश फॅक्टर होतो तो माझ्यासाठी की लवकर करावं लागेल, म्हणजे अभ्यास एक जिद्द आणि चिकाटी, म्हणजे मला ट्रॅक उतरूच दिला नाही कधी. तर शेवटपर्यंत मी अभ्यास केला आणि एक प्रॉपर गायडन्स भेटला. कोणती गोष्ट सतत मोटिवेट करायची आपल्याला UPSC क्रॅक करायची आहे आणि कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला आणि ऑब्स्टेकल वगैरे किंवा अडचणी कोणत्या आल्या? आई वडिलांचा जो सपोर्ट होता, की परिस्थिती होती घरची, फायनान्शियल सिच्युएशन होती, ते खूप मोठं मोटिवेशन फॅक्टर होतं, डिप्रेशन फॅक्टर नव्हतं. असं वाटायचं की लवकर करावं लागेल नाहीतर सिच्युएशन अजून हालाकीची होईल. आणि एक मोटिवेशन फॅक्टर म्हणजे हेच
सगळ्यात मोठं मोटिवेशन फॅक्टर हेच होते. आणि मित्र परिवारातले लोक सिलेक्ट व्हायचे, माझे मित्र IAS IPS व्हायचे, आम्ही तिथं राहायचो. तिथं त्यांच्याकडे बघून वाटायचं की माझ्यासोबत अभ्यास करणारा होतोय तर मी येऊ शकतो. आणि हेच सांगू शकतो मी अजून काय. बरं, 4 वेळेस तुम्ही फेल्युअर आलं तुम्हाला, मग तुम्ही तरी देखील तुम्ही जिद्द चिकाटी जी आहे ती सोडली नाही किंवा मग हार मानली नाही, तर मग कशा प्रकारे तुम्हाला मोटिवेट झालं तर? येस, माझे भाऊ वगैरे मला सांगत राहायचे, यार तू कर म्हणे, तुझ्या पाठीशी आम्ही आहे, तुला पैशाची गरज नाहीये. महाराष्ट्र शासनाचे स्कॉलरशिप भेटायची, तर मला कधी अडचण आलीच नाही. या हमदर्द स्टडी सर्कल मध्ये होते, तिथे चांगली रूम होती, खाण्यापिण्याची व्यवस्था होती, अभ्यासाला एक चांगलं म्हणजे परिसर व्यवस्थित होता, एन्व्हायरमेंट होता. तर एक मोटिवेशन फॅक्टर होतं. मला कधी डिप्रेसिंग मोमेंट आलीच नाही. माझ्या सपोर्टला खूप लोक होते, भाऊ वगैरे होते. तर त्यामधून मला असं कधी जाणवलं नाही की आपण सोडलं पाहिजे, दुसरं काम केलं पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता, कारण की मी ग्रॅज्युएशन होऊन मला 2020 ला माझं ग्रॅज्युएशन झालं, 5 वर्ष होऊन गेले होते. तर मग हाच एक माझ्यासाठी करो या मरोची सिच्युएशन होती. करायचं तर हेच, नाहीतर मग दुसरं करायचं तर मग त्यासाठी वेगळा अभ्यास करायचा. पण ते माझ्याकडनं, मला नाही वाटत ते अजून माझ्याकडनं झालं असतं. तर बरं, आई वडील दोन्हीही मोलमजुरी करायची, शेतात काम करायचे, ते तुम्हाला वारंवार हॅमर होत राहायचं की आपल्या घरचे अशा प्रकारचे कष्ट करतात, म्हणून काही ना काही करायला पाहिजे. तुमचा भाऊ देखील एक चांगला अधिकारी, चांगल्या पोस्टवर झालेला आहे, आसाम रायफल्स मध्ये सिलेक्शन झालंय, कसं बघता तुम्ही? सर त्याचं तर खरंच म्हणजे कौतुक जेवढं केलं तेवढं कमीच आहे. कारण की तो घरी राहून शिकलाय, आई वडिलांचं काम हे घरचं सगळं बघायचा, आणि त्यामधून तो शिकलाय, आणि त्यामधून त्याचं सिलेक्शन झालंय CAPF आसाम रायफल मध्ये. आणि मी तरी दूर होतो, मला पैशाची कधी अडचण आली नाही. मला मित्र चांगले होते, एज्युकेशन मेंटर चांगले भेटले. आणि ह्यामध्ये एक मोटिवेशन फॅक्टर हेच होतं की लवकर क्लिअर करायचंय म्हणून. बरं, तरुणांना काय आवाहन करणार, कशा प्रकारे त्यांना अभ्यास करण्यास सल्ला देणार? कारण आता तुम्ही हलाखीच्या परिस्थितीतून वरती आला आहात, आणि कसं तुम्ही आता पुढे काम करणार? एकच मोटिवेशन फॅक्टर तर हेच राहणार की जर मी करू शकतो तू कोणीही करू शकतो. आणि शेवटपर्यंत जिद्दांची कटी ठेवायची, कारण की माहित नाही नशिबात काय आहे. कारण की आपण करत राहिलो, ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर इच्छा ठेवा, मेहनत करत राहा, एक दिवस मार्ग नक्कीच दिसतो आणि यशापर्यंत आपण नक्कीच पोहोचतो. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की जालना जिल्ह्यातल्या जळगाव सपकाळ या लहानशा गावातील एक तरुण हा आता UPSC त्याने क्रॅक केलेली आहे आणि आता मोठा अधिकारी तो होणार आहे. IPS या पदासाठी त्याची निवड होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र त्याने जी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादित केलंय, त्यामुळे त्याचं गावभर कौतुक होत आहे आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.